नमस्कार, गार्गीज क्रेझी लॅब मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। ही आहे शेवग्याची पाने। याआधी आपण शेवग्याची भाजी कशी करायची, शेवग्याच्या पानांची वडी कशी करायची याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेलेच आहेत। जर ते तुम्ही पाहिले नसतील तर लवकर पहा, सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर गार्गीज क्रेझी लॅबला सबस्क्राइब ही करा। तर शेवग्याच्या पानांमध्ये विटामिन ए, सी, ई, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम खूप जास्त प्रमाणात असतं। शेवगा ही नैसर्गिक औषधी वनस्पती आहे, त्यामुळे हिचा आहारात समावेश असलाच पाहिजे। ती स्वस्थ आणि सुंदर राहण्यास आपल्याला मदत करते। तर अशी आपण शेवग्याची पाने इथे घेतलेली आहेत, कवळी पाने आहेत। ती स्वच्छ धुवून आपण ती बारीक चिरून घेणार आहोत। त्यासोबत आपण थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली इथे वापरणार आहोत। तर आपण इथे शेवग्याची पाने घेतलीत आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये मसाले आपण घेतलेत, लाल तिखट, हळद, हिंग, धना जिरा पावडर, ओवा, जिरा पावडर आणि तीळ। इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जर मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरची क्रश ही करून घालू शकता किंवा बारीक चिरूनही घालू शकता। तर पराठ्यांसाठी आपण इथे पीठ घेतलंय गव्हाचं आणि 1 चमचा बेसन पीठ। बेसन पीठ ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। तर यामध्ये आता आपण बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि पाने घालणार आहोत। जे सर्व मसाले घेतले तेही आपण इथे घालणार आहोत। हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदाही आपण इथे घालतोय। चवीनुसार मीठ। आता आपण सर्व साहित्य पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स झाल्यानंतर आपण गरजेनुसार पाणी घालून पिठाचा गोळा तयार करणार आहोत। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तशाच पद्धतीने आपण इथे पराठ्यांसाठी पीठ मळून घेणार आहोत। असे वेगवेगळ्या प्रकारे जर आपण पराठे केले तर मुलांनाही योग्य पोषण मिळतं। आता आपण पीठ छानपैकी मळून घेऊयात। पीठ मळून झालं की आपण इथे 1 चमचा तूप घालणार आहोत। इथे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात। आपलं पीठ इथे छानपैकी मळून झालेलं आहे। तर आता आपण एक एक गोळा करून घेऊयात आणि पराठे लाटूयात। इथे तुम्ही पराठे गोल किंवा त्रिकोणी आकाराचे लाटू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि पराठे आपण दोन्ही साइडने छान खरपूस भाजून घेणार आहोत। त्यावर मी इथे साजूक तूप घालते, तर तुम्ही बटरही वापरलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार। फक्त ते पौष्टिक बनावे यासाठी मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। त्याचे छान आपण सगळे पराठे खरपूस भाजून घेऊयात। तर आपले पराठे रेडी झालेले आहेत। तुम्ही हे पराठे दह्यासोबतही खाऊ शकता, तिखट गोड लोणच्या बरोबरही खाऊ शकता, छान लागतात। तर आपले इथे शेवग्याच्या पानांचे पराठे रेडी झालेले आहेत। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू गार्गीज क्रेझी लॅब। थँक्स फॉर वॉचिंग।